नक्कीच एकंदरीत पाहिलं तर अमरावतीच्या परतवाड्यामध्ये एका नराधमांनी व्हिडिओ व्हायरल केला होता। यासाठी आमदार प्रवीण तायडे जे आहे काल सकाळपासनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेण्याकरिता बसले होते, परंतु काल उशिरा तक्रार नोंदवल्या गेली आहे आणि आत्ता त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आज सकाळपासून सुद्धा तायडे साहेब या पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या बांधून ठेवलेला होता। काय नेमकी चर्चा झाली ठाणेदाराची, काय सांगाल? आज सन्माननीय ठाणेदारांशी चर्चा केली असता त्या नराधमाला पोलीस कोठडी मिळालेली आहे 21 तारखेपर्यंतची आणि पुढील तपास सुरू आहे। एक संदिग्ध म्हणून त्यालासुद्धा ताब्यात घेण्याची टीम रवाना झालेली आहे असं त्यांनी सांगितलं आणि 7 मुली त्याची ओळख गुप्तपणे केलेली आहे, नावसुद्धा सांगितलेलं आहे। त्यातल्या 2 अचलपूरच्या आहे, 2 परतवाड्याच्या आहे, 2 अमरावतीची आहे आणि 1 नागपूरची आहे। तर 7 मुलींची हे झालेली आहे की आतापर्यंतच्या पीडित मुली आहेत त्या 7 जणी आहेत, परंतु अजूनही त्याच्यात मोठे धागेदोरे आम्हाला समजलं की हे मोठं षडयंत्र आहे। याच्यात 12 ते 15 लोक चा समावेश आहे मुलांचा, त्याच्यामुळं ते तपासाअंती लक्षात येईलच, पुढे आपल्याला माहिती मिळेलच। आणि मी सतत संपर्कात आहे, मी जनतेला आवाहन करतो की जे पीडित लोक आहेत त्यांना मुली आहेत त्यांच्या घरच्यांना आवाहन करतो की मी 24 तास तुमच्या सेवेसाठी आहे, तुम्ही मला संपर्क करावा। नवीन पोक्सो कायद्यानुसार नाव गुप्तपणे ठेवण्यात येते असं तुम्हाला वाटणारही नाही, कधीच वाटणार नाही की आपलं नाव आपण दिलं, पण जर तुम्ही स्वतः तक्रार दिली तर निश्चितच त्या नराधमाला चांगल्या योग्य प्रकारची शिक्षा दिली जाईल। अन्यथा असे नराधम समाजात निर्माण होत राहतील आणि आपण भीतीच्या वातावरणात जगत राहू। मी एक परिवाराचा सदस्य, ती माझी बहीण मुलगी म्हणून किंवा त्या परिवाराचा सदस्य म्हणून मी जाहीर आवाहन करतो आहे की माझ्याशी गुप्तपणे संपर्क साधावा आणि आपलं तक्रार द्यावी। आपण स्थानिकचे आमदार आहात आणि इथले स्थानिकचंच कोणीतरी पुढे येऊन तक्रार देत नाही आहे असं पोलिसांचं म्हणणं येत आहे, किंवा ज्या पीडित मुलीवरती असं अत्याचार घटना झाली त्यांनी कोणतरी पुढे येऊन तक्रार द्यावी किंवा आम्हाला या सर्व गोष्टीसाठी बाकी गोष्टीसाठी सोपी जाईल। हो, बरोबर आहे। आता कसं असते, मुलगी म्हटलं की माणसाचं काळीज असते, एक पोटचा गोळा असते आणि बदनामीपोटी या सगळ्या गोष्टी समाजात होत असलेल्या कुठंतरी आपलं नाव बदनाम होईल या भीतीपोटी किंवा अजून समाजाचा रोष निर्माण होईल या पद्धतीनं लोक भीत असतात। त्याच्यामुळं असं काहीच होत नाही। नवीन कायद्यानुसार त्याचं नाव गुप्त आणि हे ठेवल्या जाते, त्याच्यामुळं ते भीती मी काढण्याचा प्रयत्न करीत आहे। त्याच्यामुळं मी असं जाहीर आव्हान जनतेला करत आहे। समोरचा जो नराधम आहे तो कोणत्या एका पक्षाशी सुद्धा जुळल्याचं चित्र पुढे येत आहे मोठ्या प्रमाणात। तो कोणत्या पक्षाच्या सोबत काम करत होता, काय भूमिका आहे? मला व्हिडिओत आणि फोटोत MIM पक्षाशी त्याचं सदस्यत्व आहे, त्यानं ते नियुक्तीपत्र घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्याचे व्हायरल होत आहे, त्याच्यामुळे तो MIM पक्षाशी निगडीत असलेला आरोपी आहे। नक्कीच शेवटचा प्रश्न, आपण या कारवाईमध्ये आणखी मोठी प्रमाणात कारवाई झाली पाहिजे यासाठी कोणचं पाऊल उचलणार आहात आणि या संदर्भात आपली मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो अन्य कोणाशी चर्चा झाली आहे का? हे बघा, सर्वात महत्त्वाचं असते गुन्हा नोंदवणे, तर त्याच्यासाठी मी 3 तास बसलो आणि गुन्हा नोंदवून घेतला। आता सर्वात महत्त्वाचं आहे आरोपी पकडणं। आरोपी पकडला गेला नसता मी आवाहन केलं होतं की मी रस्त्यावर उतरेन, तर आरोपीसुद्धा पकडला गेलेला आहे आणि सन्माननीय न्यायालयाने त्याला 8 दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा सुनावलेली आहे, PCR कार्ड दिलेलं आहे। त्याच्यामुळं आता हा पोलीस प्रशासनाचा भाग आहे, तपासाचा भाग आहे की त्याचा तपास कशा पद्धतीने करायचा, तो कसा बोलेल, त्याला बोलतं कसं करता येईल, त्याच्यात संदिग्धता अजून आढळून येते का, कोणी अजून संदिग्ध व्यक्ती आहेत का, 12-15 आम्ही शक्यता व्यक्त केली की 12 ते 15 जणांचं रॅकेट आहे, तर त्या पद्धतीने ते तपास करतील। राहिली गोष्ट संपर्क करण्याचा, तर कालच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आमचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आणि मी यांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क केले असता त्यांनी अशा नराधमाला आपण सोडणार नाही अशा प्रकारचं सांगितलं। नक्कीच हा जो नराधम आहे याला आम्ही सोडणार नाही अशी भूमिका जी आहे प्रवीण तायडे आमदार यांनी दिलेली आहे। एलेक्स मराठीकरिता अनिरुद्ध उगले, अमरावती। या प्रकरणामध्ये आपण याच्यातला जो आरोपी आयन अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं।
कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे. नाही, हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टीम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे. किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकल्या असतील? निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे. डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे. त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टीम आहेत म्हणून. तो एकच होता मुलगा की त्याच्यासोबत आणखी टोळी असल्याचं बोललं? सध्या तरी तो एक आहे. त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय, हे व्हिडिओ त्यानं कोणाला सेंड केले याची माहिती आपल्याला त्यामध्ये घेता येईल. साधारण किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे? हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय. अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला आता ते टेक्निकली बघावं लागेल. संपूर्ण जे पीडित महिला या तरुणी आहेत त्या याच गावातल्या आहे की अनेक बाजूच्या गावातल्या? नाही, त्यांची आपण आता इथल्याच नाही आजूबाजूच्या आहे, परंतु त्यांची ओळख आपल्याला आता या ठिकाणी डिस्क्लोज करता येणार नाही. परंतु तो सांगतोय की फक्त परतवाडा नाही, इतर ठिकाणच्याही मुलगी, अमरावतीपासूनही मुली त्याच्यासोबत. हा जो आरोपी आहे हा आरोपी अनेक राजकीय जो पक्ष आहे त्यांनी निगडीत असल्याचं बोललं जात आहे. नाही, अजून त्याचं प्रोफाईल आता बघूया काय त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं, तर कोणत्या पक्षाशी संबंधित आहे वगैरे बघता येईल नंतर. त्याच्या किती आयडी आहे, किती आयडीवरून व्हिडिओ जो आहे नाही, तो तपासाचा भाग आहे. अजून सध्या तरी आयडी मला याच्या मागची मोडच काय होती नेमकी, याच्या मागचा उद्देश काय होता त्यांचा? तर अजून त्याच्या कालच रात्री अरेस्ट केला. अजून त्याच्यामुळे डिटेल्स अजून त्याचं इंट्रोगेशन झालं नाही, त्यामुळे ह्या गोष्टी नाही. सर, पण जे आरोप होत आहे राजकीय नेत्यांचा, जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे. त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे. परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यानं वापरलेलं आहे का, तर ते रिकव्हर करणं बाकी आहे. त्याहून नक्की कळेल. पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना. त्याच्यावरून जे मोबाईल जप्त झाला त्याचे आणि मुख्य आरोपी सध्या तरी सांगता येणार नाही. तपासामध्ये काय समोर येतं त्यानुसार बघूया. सर, याच्यासोबत आणखी कोणी आरोपी इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे का? असू शकतात. सर, कालपासून आरोपी तुमच्या ताब्यामध्ये, तुम्ही न्यायालयात देखील दिलं होतं, काही त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहेत का? किती मुलींसोबत अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून त्या संदर्भात आता तपास चालू आहे त्याच्याकडे. अजून इंट्रोगेशन अजून जास्तीत जास्त करून त्याच्याकडून प्रत्येक गोष्ट त्याच्याकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. फिर्याद देण्याकरिता कोणी फिर्यादी पुढे आलेला आहे? नाही, अद्यापपर्यंत कोणी विक्टीम आलेलं नाहीये आणि विक्टीमचे नातेवाईक सुद्धा आले नाही. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण येऊ शकत नसाल तर आपण कोणत्याही प्रकारे जरी मेसेज झाला तर पोलीस आपल्या घरी येतील, सिव्हिलवर येतील, महिला अधिकारी येतील आणि आपलं तिथं तर तक्रार नोंद करण्यात येईल. त्यामुळे सगळ्यांना आपल्या थ्रू मी आवाहन करतो की जे कोणी ज्यांच्यावर कोणावर अत्याचार झाला असेल त्यांनी पोलिसांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवावी. सर, याच्या जाळ्यात ज्या मुली अडकलेल्या आहेत, तुम्ही आकडा सांगता? सध्या तरी सांगता येणार नाही, ते व्हेरीफाय केल्याशिवाय. सर, भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आरोप केला की 180च्या वर व्हिडिओ आहेत, यात काय तथ्य आहे? आता डेटा रिकव्हर झाल्यानंतर कळेल. जेवढा डेटा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तरी मी सांगितल्याप्रमाणे आहे. अजून काय डेटा त्यामध्ये रिकव्हर होतो त्यावरून आपल्याला निश्चित आकडा कळेल आणि आरोपीकडे पण इंट्रोगेशन केल्यानंतर कळेल. किती दिवस लागेल साधारण तुम्हाला हे तपास? 7 दिवसाचा PCR दिलेला आहे. त्या इन बिटवीन आपण लवकरात लवकर काय जास्तीत जास्त प्रगती त्यामध्ये करू. सर, काही कॉल रेकॉर्ड तर ते मोबाईलमध्ये त्यानं डेटा बऱ्यापैकी डिलीट केलेला आहे मोबाईलमधला, तो आता रिकव्हर करून आपल्याला चेक करता येईल त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे. सर, या मुलींना चिखलदऱ्यामध्ये घेऊन जात होता अशी तपासाचा भाग आहे. हॉटेलीचं काही सीसीटीव्ही आपण जप्त करणार आहे का 6 महिन्यातला? आता त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बघावं लागेल. चिखलदऱ्याला घेऊन जात होता मुलींना? अजून तरी त्याच्याकडे आपण जसं इंट्रोगेशन जे आहे ते चालू आहे. त्याच्यामधून ज्या ज्या गोष्टी समोर येतील, जिथं जिथं त्यानं मुलीला नेलं असेल, ज्या ज्या ठिकाणचा वापर केला असेल त्या ठिकाणी जाऊन आपण त्या समोरच्या गुन्ह्याच्या तपासानं काय तिथं पुरावे मिळतात ते प्राप्त करू.